मी आहे शिंदे मामी। तर आज आपण श्रावण महिन्याविषयी बोलणार आहोत। खास करून हा व्हिडिओ आहे श्रावण महिन्याविषयी। तर आज आपला श्रावण महिना जो आहे तो हा अत्यंत हिंदू धर्मातील पवित्र असा सण मानला जातो। हा सण खूप आनंदरित्या उत्तमरित्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुख समृद्धी आनंद वातावरण राहण्यासाठी हा सण छान आणि केला जातो आणि ते वातावरण आपल्या घरामध्ये सुख साफल्यानं राहतं। तर ह्या महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी अवॉइड करतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये उपवास वैकल्ये देवाची पुस्तकं वाचणे अशा अनेक प्रकारचे आपण गोष्टी करत असतो। तर खरंच हा महिना म्हणजे श्रावण महिना म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये खरंच आनंद घेऊन येणारा आहे। बघा, इतर वेळेस आपण जेव्हा उपवास करतो तो हा एका दिवसाचा उपवास असतो आणि आपले काही पदार्थ असे असतात की उपवास येण्याच्या आधी आपण भरपूर खाऊन घेतो आणि उपवास आत येतात तेव्हा एकदम ते म्हणजे उपवासाचे पदार्थ खायला चालू करतो। तर बघा, श्रावण महिना हा असा आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काही पदार्थ अवॉइड करायला लागतात आणि उपवासाचे पदार्थ खायला लागतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बऱ्याचदा असं होतं की हा उपवास काही उपवास असे असतात की प्रत्येकाच्या घरामध्ये नाही केला जात आणि श्रावण महिना आहे बऱ्याच जणांच्या घरात प्रत्येकाच्या घरात नाही केला तरी तो पाळला जातो। तर हा पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर आपल्या घरामध्ये त्याच निमित्ताने आपण देवाची पूजा करतो, घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं, त्या देवाला हार फुलं बेलपत्र अर्पण केलं जातं। महिला छान व्यवस्थित साडी नेसून गजरा घालून अशा वेगवेगळ्या आपल्याला जसा आवडेल तसा आपण शृंगार करत असतो। तर हा महिना म्हणजे अत्यंत पवित्र समृद्ध घेऊन येणारा आहे। तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे, जन्माष्टमी येते, नागपंचमी येते, रक्षाबंधन आहे। हे सण आपले आहेतच, श्रावण महिन्यातच येतात, हिरवगार वातावरण असतं। तर हे येणारे पावसातले सण झाले। तर आपल्या घरामध्ये त्या निमित्तानं वातावरण खूप उत्तम आणि छानरित्या असतो। प्रत्येकजण असतं तर आपल्या महादेवाची पूजा करतो, कुणी महादेवाचं पुस्तक वाचतं, अशी उत्तमरित्या भक्ती केली जाते। म्हणजे हा श्रावण महिना त्या निमित्ताने आपल्या घरामध्ये येणारं वातावरण हे महादेव म्हणतो की हे वातावरण तुमच्या घरामध्ये शेवटपर्यंत राहावं, तर माझीच नाही तर देवाची प्रत्येकाची अशी भक्ती करा की तुमच्या घरामध्ये आरोग्य उत्तम तुमचं राहील आणि तुमच्या घरात वातावरणही उत्तम राहील। तर विशेष करणं ही पूजा जेव्हा केली जाते तेव्हा महादेव खुश असतात। तसे आपल्याला सुद्धा तोच भगवंत म्हणतो, मलाच नाही खुश करायचं तर तुम्हाला सुद्धा खुश करता। त्या निमित्तानं मला तुम्ही काय माझ्या शिवलिंगावर तुम्ही जल दूध बेलपत्र अर्पण करता। तर हे विशेषच महत्त्व आहे महादेवाचं की तिथं हे अर्पण केलं जातं आणि सोमवारच्या दिवशी उपवास केला जातो। त्या निमित्तानं आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी म्हटलं तर हा उपवाससुद्धा फार गरजेचा असतो। हा उपवास म्हणजेच आपलं आरोग्य उत्तम घडवतं आणि ह्याच्यामध्येच श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये भक्ती श्रद्धा संयम आणि सकारात्मक विचार हा करण्याचा एक संदेश देखील असतो। बरं, तर जास्त काही मी बोलत नाही आहे कारण आपण असे व्हिडिओ बघतच असतो आणि असे व्हिडिओ तुमच्या पुढे आता ह्या श्रावण महिन्यात येतच राहील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा एक शेवटचा संदेश आहे तर म्हणजे एक शेवटचं बोलणं म्हणजे तर असा हा पवित्र श्रावण महिना आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य आणि संदेश असा हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। तर हर हर महादेव, ओम नमः शिवाय। व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।